पुण्याच्या जवळ असलेल्या त्या घनदाट डोंगराच्या पायथ्याशी एक जुनाट वडाचं झाड होतं. लोक सांगायचे, सूर्यास्त झाला की त्या झाडाकडे ढुंकूनही बघू नका. पण अद्वैत आणि त्याच्या मित्रांना वाटलं, या केवळ अफवा आहेत. संध्याकाळची वेळ होती. आकाशात रक्तासारखा लाल रंग पसरला होता. अद्वैतचा मित्र समीर हसून म्हणाला, काय रे अद्वैत, घाबरला का? थांब, मी त्या झाडाला हात लावून येतो. समीर पळत गेला आणि त्याने वडाच्या एका जाड पारंबीला हात लावला. आणि अचानक सगळं वातावरण बदललं. झाडावरचे शेकडो पक्षी एकदम ओरडत आकाशात उडाले. जणू काहीतरी भयानक घडणार होतं. अद्वैतने ओरडून विचारलं, समीर, काय झालं? परत ये. पण समीर तिथेच थिजल्यासारखा उभा होता. त्याचा चेहरा पांढरा फट्ट पडला होता. त्याने थरथरत्या हाताने झाडाच्या खोडाकडे बोट दाखवलं. अद्वैतने आपल्या बॅगेतून टॉर्च काढला आणि त्याचा प्रकाश खोडावर टाकला. तिथे एक जुनं गंजलेलं घड्याळ खिळ्याने ठोकलेलं होतं. धडकी भरवणारी गोष्ट ही होती की त्या घड्याळाचे काटे प्रचंड वेगाने उलट फिरत होते. अद्वैतने पाहिलं, जमिनीवर पडलेल्या त्यांच्या सावल्या अचानक गायब झाल्या होत्या. टॉर्चचा प्रकाश असूनही सावली दिसत नव्हती. अद्वैतच्या काळजाचा ठोका चुकला. तितक्यात झाडाच्या मागून एक सावली हळूहळू बाहेर आली. अद्वैतचा श्वास रोखला गेला. समोर उभा असलेला मुलगा हुबेहूब अद्वैतसारखाच दिसत होता. त्याचे कपडे, त्याची उंची, सगळं सारखं होतं. फक्त त्याचे डोळे पूर्णपणे पांढरे पडलेले होते. तो दुसरा अद्वैत जवळ आला आणि त्याच्या कानात थंड आवाजात पुटपुटला, अद्वैत, तू इथे यायला नको होतास. आता वेळ मागे चालली आहे. तुझं अस्तित्व आता माझं आहे. अद्वैतने घाबरून मागे वळून पाहिलं तर तिथे समीर नव्हता, त्याचे इतर मित्रही नव्हते. तिथे फक्त जुनी पडकी घरं होती. तो धावत सुटला, पण तो जिथे जाईल तिथेच ते वडाचं झाड त्याला पुन्हा पुन्हा दिसत होतं. अचानक समीरचा लांबून ओरडण्याचा आवाज आला, अद्वैत, पळ, घड्याळ थांबव. अद्वैतने पाहिलं, त्याच्या हातातील टॉर्च विझला होता आणि काळोखात फक्त त्या उलट फिरणाऱ्या घड्याळाचा टिक 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 असा आवाज येत होता. आता पुढे काय? अद्वैत ते उलट फिरणारे घड्याळ तोडून टाकेल का? तो दुसरा अद्वैत त्याला त्या काळोखात ओढून नेईल का? हे सगळं एखादं स्वप्न असेल की अद्वैत पाहूया पुढच्या भागात. गोष्टी ऐका, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा.